फ्रेंड्स, पहा चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 8 पट होते तर व्याजाचा दर किती? मग आपला आहे सूत्र व्याजाचा दर बरोबर 100 पट 1/t - 1. मी सूत्र दिले तुम्हाला, हे सूत्रानुसार शॉर्ट ट्रिक आहे ही, याच्यानुसार आपण सोडवूया. पहा आपले हे 100 घेतले का, 100 पट पट किती दिले आपल्याला 8 पट, मग हे आपले 8 लिहून घ्यायचे, घेतले का. 1/t म्हणजे वर्ष किती दिले, कालावधी किती दिले, 3 दिले, मग हे आपले 3 लिहून घ्यायचे वजा 1. आता पुढे सांगा मला, आता हे 100 आपले आणि 8. आता मला सांगा 1/3 म्हणजेच काय असतो, घन असतो कुठल्याही संख्येचा 1/3 आपण घन म्हणून घेत असतो. आता इथे जर 2 असते इथं तर आपण काय घेतलं असतं, वर्ग घेतला असता, पण इथं काय दिले, 3 दिलेत, म्हणजे 3 म्हणजे काय येईल, घन येईल. आता सांगा 8 कुणाचं घन आहे, 8 आहे 2चा घन, मग वजा हे 1. आता पहा हे 100 गुणिले 2तनं 1 गेल्यावर किती उरतं, 1 उरतं. मग आता 100 गुणिले 1 केल्यावर किती येईल, 100. हे आपलं उत्तर राहील. त्याचप्रमाणे एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.